नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टॉक टॉक्स मराठी. आजचा हा माझा दुसरा व्हिडिओ. आता पहिला व्हिडिओ झाला आय टी क्षेत्रातला, एकदम आय टीत बोलून झालं. तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास कराल याची मला खात्रीच आहे. आता दुसरा हा स्टॉक, ज्याला लोक म्हणतात की नाही हा स्टॉक पडतोय, ह्याच्यातून इन्व्हेस्ट करायचं का डायव्हेस्ट करायचं हे त्यांना कळत नाही. आता जर तुम्ही नेट पाहिलं ना, तर आत्ताचं मार्केट किंवा मार्च 20चं मार्केट जर आपण पाहिलं तर मार्केट पडतंय ह्याच्यात आहे ना. आपण म्हणू कमजोर दिलवाले लोक बाहेर निघत जाते. म्हणजे जसं वॉरन बफे म्हणतात की जेव्हा लोक घाबरतात ना तेव्हा मार्केटमध्ये एंट्री करायला शिका, आणि जेव्हा लोक एंट्री करतात ना तेव्हा तुम्ही मार्केटमधून घाबरायला बघा. वेन एव्हरीवन इज अफ्रेड बी ब्रेव, अँड वेन एव्हरीवन इज ब्रेव बी अफ्रेड, हे ते बोलले होते. तर आता हे पाहतात की वन डे रिटर्नमध्ये जर हा स्टॉक 0.5% पडतोय, 5 डे मध्ये 5% वाढतोय, हे नाही बघणार कोण. 1 मंथमध्ये 10%, 10.5% पडलाय म्हणून लोक घाबरतात. पण 6 महिन्यात हा स्टॉक 24 ते 30% रिटर्न देतोय. एका वर्षात 80% रिटर्न देतोय. 5 वर्षात तर मालामाल विक्री करून टाकलाय, मालामाल अॅन्युअली करून टाकलाय. म्हणजे 300% मल्टी बॅगर स्टॉक, 250%चा रिटर्न फिक्स आहे. आता मला तुम्ही सांगा, का नाही लोकांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करावं? का तर फक्त 1 मंथ स्टॉक 10% खाली. मान्य करतो, मी मागाच्या व्हिडिओमध्येही बोललो, दिवस खराब आहे आयुष्य नाही. तसे दिवस खराब आहे, कंपनी नाही. कंपनी वाचा, कंपनीमध्ये काय चेंजेस झाले ते सांगा, आणि मग तुम्ही ठरवा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही. या कंपनीच्या फायनान्शियल्सबद्दल मी बोलायचं तर मी तुम्हाला सांगतो. कंपनी बघा, 35,000 कोटीचा मार्केट कॅप, 2380 करंट त्याचा प्राईस आहे. हाई 2700 रुपयाचा हाय आहे. म्हणजे कंपनी तशी 2700, म्हणजे तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज 400 रुपये स्वस्त भेटतीच आहे. 41चा स्टॉक पी इंडस्ट्री पीपेक्षा खूप महाग आहे, बट कंपनी मार्केट लीडर पण आहे. या विषयाचा तुम्ही विचार करा. डेट किती आहे? 240 कोटी, 250 कोटी झाला, 247 कोटी टू बी व्हेरी ऑनेस्ट डेट आहे. पण तुम्ही जर कंपनीचा कॅश बॅलन्स ऐकला ना, तर मग तुम्ही म्हणाल अरे 281 कोटीचा तर कॅश बॅलन्स आहे, डेट तर असं फेडू आपण. अरे काय विषय आहे का कंपनीला? म्हणजे डेटचं तर काय टेन्शन नाही आहे. आणि रिटर्न ऑन इक्विटी 20%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 24%, ते पण खूप चांगलं आहे. प्रॉफिट बघा, 800 कोटीचा प्रॉफिट आहे, 850 कोटीचा. कंपनी सध्या तुम्हाला सांगतो 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली भेटते, म्हणजे डिस्काउंटवरच आहे. कंपनी 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला तर कधी मला नाही वाटत 1 वर्षात त्यांनी हात लावला. गेल्या मला वाटतं इथेच फक्त इथे हा होता 2020 बघा. म्हणजे 2020मध्ये मुव्हिंग ॲव्हरेज 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला हात लावला. त्यानंतर कंपनीनी रादर मी म्हणतो लास्ट 1.5 वर्ष 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरच झाली. सो तुम्ही ते नका हे करू. 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कंपनी तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये, डिस्काउंटेड प्राईसमध्ये भेटते, तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जसं मी बोललो, डेट फ्री कंपनी, गुड क्वार्टर त्याच्यात आपण बघणारच आहोत, आणि CAGR 5 वर्षात 36%. आता तुम्ही मला सांगा, या कंपनीत 1,00,000 रुपये तुम्ही गुंतवले. चला मी काय म्हणतो, एका महिन्यात तुम्ही वर्षभरात 10% जरी वाढले तरी कुणाचं गेलं? तर तुम्ही घाबरून एक्झिट केलं लॉसेसमध्ये आणि तेच पैसे बँकेत ठेवले, तर बँक किती देणार? 5% पर ॲनम. अरे तेवढं तर, त्याच्यापेक्षा जास्त तर इन्फ्लेशन आहे आपल्या इथं, महागाई तर त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की नका त्या विषयात पडू. कंपनी करते काय तुम्हाला सांगायचं असेल तर, पॉलीकॅब इंडिया करते काय हे सांगण्याची मला कुणालाही गरज नाही. प्रत्येकाच्या घरात स्विच बोर्ड्स, वायर स्पिअर्स आहेत, तर कंपनी त्याच्यात मार्केट लीडर आहे. आणि मगाशी मी जसं बोललो की कंपनी थोडी महागडी आहे बुक व्हॅल्यूपेक्षा, बट त्याचा विचार करू नका, कंपनी मस्त आहे एकदम. तुम्ही त्याच्या पियर्सबरोबर त्याला जर कम्पेअर केलं तर तुम्ही म्हणाल खूपच हे. पण तुम्ही एक विचार करा, त्यांचा नेट प्रॉफिट कोणच मॅच करू शकत नाही. क्वार्टरली प्रॉफिटचा त्यांचा चेंजेस बघा, क्वार्टरली सेल्स बघा. जर कोणी हात धरला तर आपण ह्या कंपनीला लगेच सोडून देऊ आणि दुसरी कंपनी घेऊ. जर तुम्ही पाहिलं, क्वार्टरली सेल्स 2400 होतं, आता 3300 झालं. 900 कोटींनी क्वार्टरली सेल्स वाढलेलं आहे. जर तुम्ही एका वर्षाचंच कंपॅरिझन केलं तर डिसेंबरमध्ये मागच्या 2700 होतं, ते 3300 झालं, 600 कोटी. क्वार्टर टू क्वार्टर सेल्सनी पण 300 कोटी वाढले. साधा सुद्धा खेळच नाही ना आपला, वायदे जास्त लागतात बाई, विषय काय. आणि नेट प्रॉफिट तुम्ही बघा, 140 वरून 315 वर आलं. हे मधलं सोडून द्या ना यार, लॉकडाऊन होतं, कोण वायरी घेणार? इथं खायला पैसा नाही, वायरी वगैरे घेणार आहेत का? स्विच बोर्ड्स घेणार आहेत का? लोक नाही. जर तुम्ही सेल्स पाहिलं कंपनीचं ॲन्युअल बेसिसवर, तर 3,900 कोटीवरून 8,900 कोटी झाले. म्हणजे 14 ते 21 आपण जर पाहिलं तर. लास्ट इयर मार्च 20ला कम्पेअर केलं तर 8,800 कोटी ते 8,900 कोटी. मार्च 21मध्ये जर आपण जर नीट विचार केला तर स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं पहिल्या ह्याच्यात. जर त्यांचा क्वार्टरली सेल्स जरी तुम्ही पाहिला मार्च 20 आणि मार्च 21, म्हणजे एप्रिल 20 ते मार्च 21पर्यंतचा, जूनला 977 कोटी, स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं इथं, तरी त्यांचा सेल्स वाढलेला आहे. आज जर तुम्ही मार्च 22चा जर टोटल घेतलं ना बघा, 3 आणि 3 6, आणि हा 1800, 7,800 कोटी रुपयाचा तर त्यांचा आत्ता सेल बुक आहे मार्च 22चा सांगतो, आणि एक क्वार्टर बाकी आहे. मार्च 22ला मी म्हणतो पुढचा क्वार्टर पण ह्या जगातच झाला 3,000 कोटी किंवा 2,000 कोटी. काय झालं? 7,000 कोटी प्लस 2,000 कोटी किती झालं? 9,500 कोटी रुपयाचा तुमचा सेल आहे. म्हणजे तुम्ही तसंही बीटच करताय सगळ्याला. तुमचा OPM पर्सेंट जर तुम्ही पाहिला 8%वरून 13%वर आला, हायेस्टवर आहे. अदर इन्कम वगैरे ते तर जास्त काय आपण बघू नये. नेट प्रॉफिट बघा, 89 वरून 882, 10 टाइम्स झालेलं आहे, 10 पटीत वाढलं आहे प्रॉफिट. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ तुम्ही पाहिलं तर 3 वर्षात 10%, 5 वर्षात 11%, कोविड असून पण. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ पण 36% झालेलं आहे. CAGR 79%, मी तुम्हाला मागाशी दाखवलं पण 79% त्यांनी रिटर्न दिलेलं आहे. रिटर्न ऑन इक्विटी तर
एकदम एक नंबर आहे. कंपनी तशी एकदम ऑसम आहे. फक्त दिवस खराब आहे म्हणून लोक एक्झिट करतात. ते वीक हार्टेड पीपल बाहेर पडतात. तुम्ही जर विचार केला ना, मार्च 2020 मध्ये जेव्हा मार्केट पडलं होतं ड्यू टू कोविड, तेव्हा लोकांना वाटलं की शेअर मार्केट आता काय बंदच होतं का काय. पण त्याच्यानंतर जे मार्केटनी बाउन्स बॅक केलं, त्यानंतर लोक ज्यांनी विकलं ना ते पचतावले असतील. लिटरली जिथं 10 रुपये त्यांनी कमवले तिथं ते 10,000 रुपये कमवू शकत होते. अशा विषयात त्यांनी लॉसेस बेअर केले. लॉसेस इन द सेन्स काहींनी 10 रुपये प्रॉफिट केला, पण ते 10,000चं प्रॉफिट मुकले. त्यामुळे सांगतोय सध्या तुम्ही एंट्री करायची असेल ही शेअर एक नंबर आहे. मगाशी मी जी आय टीतल्या कंपनी घेतल्या त्याच्यातल्या 4ही कंपनी चांगल्या आहेत. मी फक्त तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो. तुम्ही पुढे कंपनी वाचा आणि तुमचं तुम्ही डिसाईड करा. शेअर कॅपिटल जर पाहिलं आपण, तर शेअर कॅपिटल वाढलेलं आहे. तुम्ही कंपनीचा डेट बघा, 247, रिझर्व बघा 4,700 कोटी. विषयच नाही कंपनीला काय. फिक्स्ड असेट्स त्यांचे वाढत आहे, म्हणजे कंपनीमध्ये स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यांचं कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस पण आहे 142. त्यांचं जर कॅश बॅलन्स पण पाहिला आपण तर 242 crores आहे. म्हणजे ते हेच नाही आहे की डेट आपलं जाणार नाही, काय नाही. कंपनी एक नंबर कंपनी, बिंदास तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि असं काहीच नाही आहे की कंपनी लॉस मेकिंग वगैरे किंवा कंपनी खराबी काय चाललं. अरे 2 वर्षात इथं वातावरण खराब चाललंय तर सगळंच खराब होणार होतं ना. कंपनी काय चीज है भाई. इधर इंसान नहीं जी पा रहे थे, कंपनी फिर भी जी रही है, प्रॉफिट्स फिर भी बना रही है. क्या चाहिए आपको और. हां, तुम्ही म्हणाल प्रमोटर्स त्यांचं स्टेक कमी करतात ते, FII स्टेक कमी करतात ते, DIIs कमी करतात ते. अरे कुणीही कमी करू द्या ना, तुम्ही कंपनीचे फायनान्शियल्स बघून ठरवा की कंपनीमध्ये काय आहे की नाही आहे. प्रमोटर्स का कमी करतात ते आणि किती कमी केलं आहे. असं 68.36चं 68.15 झालेलं आहे. असं काही जास्त मेजर चेंज झालेला नाही. तुम्ही हा विचार करू नका प्रमोटर्सनी 0.15%, 0.21% कमी केलं तर आपण बाई कंपनीतून बाहेर पडलो आहे. नाही. असा विचार केला ना तर तुम्ही आयुष्यात कधी शेअर मार्केटमधून पैसा बनवणार नाही आहात. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी आपलं शेअर मार्केट FIIs, DIIs वर डिपेंडेंट होतं. आज आपण पब्लिक पण आपली जास्ती डिपॉझिट करायला लागलेत. रिटेल इन्व्हेस्टर्स वाढायला लागलेत. गेल्या 2 वर्षात आपले रिटेल इन्व्हेस्टर्सचे किंवा तुम्ही डेटा काढा, डीमॅट अकाउंट्स खूप वाढलेले आहेत. तर आपलं जे काही मार्केट आहे ना ते आता हळूहळू रिटेल इन्व्हेस्टर्सकडे शिफ्ट व्हायला लागले. जसं आपण म्हणतो इंडियामध्ये फक्त 5%च लोक मार्केटमध्ये डिरेक्ट इन्व्हेस्ट करतात. US मध्ये 52% करतात. पुढच्या 10 वर्षात इंडिया पण 52% इन्व्हेस्ट करेल. त्यावेळेस तुम्ही विचार करा ह्या शेअरचा प्राईस जो तुम्हाला आज FIIs आणि DIIs डिसाईड करून तुम्हाला 2,2300 रुपयाला भेटतो किंवा 2300 रुपयाला भेटतो. त्याच शेअरचा प्राईस जेव्हा इंडियन लोक डिसाईड करतील असे चांगले फायनान्शियल्स बघून, तेव्हा किती होईल. त्यावेळेस हे म्हणू नका की 5 वर्षापूर्वी घेतला असता 2300ला, आज झालाय तो 5,000, 6,000, 8,000. कारण की कंपनी तो बोलण्यासारखं काहीच नाही ना. अरे 78% 1 year रिटर्न आहे. 78% काय पाहिजे तुम्हाला. म्हणजे विचार करा ना, 1,000 रुपये तर त्यांचं 1 year रिटर्न आलं. तुम्ही जर मागच्या शिवजयंतीला इन्व्हेस्ट केले असते 1,300 रुपये, आज झाले असते 2,300 रुपये. म्हणजे इतकं पटीत त्यांनी रिटर्न दिलेलं आहे. 1,300चे 2,300 कुठली बँक करून देते किंवा कुठला इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करून देतो मला सांगा. कंपनी वाईट नाही आहे तर कंपनीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा. कंपनी पॉलिकॅब आहे. तुम्ही मला सांगा रिअल इस्टेट जरी धक्क झालं, थांबलं, तर मला सांगा कुठल्या घरात बल्ब लागणार नाही का, वायर्स लागणार नाही आहेत का. लीडिंग मार्केट लीडर कंपनी आहे ती. मोनोपली वगैरे तर मी नंतर बोलेल. पण मार्केट लीडर असणाऱ्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट नक्कीच केलं पाहिजे. आणि एकच नाही ना, त्यांचं भरपूर आहे. बघा तुम्हाला काय काय विकते ते तुम्हाला कळतच आहे. बघा इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स, फॅन, स्विचेस, स्विचगेअर, LED लाईट्स, ल्युमिनर, सोलार इन्व्हर्टर्स अँड पंप्स. कमी काय ही कंपनी तुम्हाला आहे ना, मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षात आज ज्या रेटला आहे ना त्याच्या निदान 5 टाइम्स दिसेल. निदान 5 टाइम्स. कारण की कोविडवरून आपण सावरलो ना, लोकांच्या हातात पैसे येतील आणि लोक त्यांच्या घरामध्ये जे 2-3 वर्ष काही इन्व्हेस्टमेंट केली नाही ते रिनोव्हेशन्स करतील, इन्व्हेस्टमेंट्स करतील. रिअल इस्टेट मार्केट बूम झालं की हे प्राइसेस नक्की वाढणार आहेत. तुम्ही हा विचार करू नका की आज मला हे करतोय, आज माझा शेअर पडतोय 10% 20%, मग अजून थोडा पडल्यावर मी घेतो. ठीक आहे, तुम्ही तसा विचार करत राहा. पण एक लक्षात ठेवा, आज तो तुम्हाला 0.अर्धा% खाली देतोय. 5 दिवसात तो 5% वाढलेला आहे. एक महिन्यात तुम्ही म्हणाला 10%, म्हणजे एक महिन्यापूर्वी मी जो 2654ला घेतला असता आज तो 2300ला भेटतो. भाई तू आज 2300ला एक शेअर घे, परत तुला वाटतं एक महिन्यानी पडला तर मग अजून त्याच्यात घे. ॲव्हरेजिंग करत जा ना. शेअर काही खराब नाहीच आहे. हा काही सुचलो नाही का की उद्या डिलिस्ट होऊ शकतो. नाही भाई, तुम्ही बिंदास घ्या. आणि तुम्हाला सांगतो हा शेअर तुम्हाला नक्की पैसे छापून देणार. नक्की तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग होणार. आणि ह्या शेअरमुळे पण एक टाइम असेल की तुमचा पोर्टफोलिओ ग्रीन राहील आणि तुमचा जे काय वेल्थ जनरेशन जर्नी ती एकदम एक नंबर होऊन जाईल. मी सांगितलेले शेअर्स तुम्ही डायरेक्ट घेऊ नका. तुम्हाला वाटतंय तर मी तुम्हाला फक्त एक ब्रीफ आयडिया देतो की त्या कंपनीमध्ये असा प्रॉफिट आहे, असा कॅश बॅलन्स आहे, असे त्याचे पिअर्स आहेत. तुम्ही एकदा त्या कंपनीचे प्रॉस्पेक्ट्स वाचा. BSEमध्ये जाऊन चेक करा. BSEच्या साईटवर तुम्हाला सगळे भेटेल. तुम्हाला स्क्रीनवर हे येत नसेल, कॉन्फिडन्स येत नसेल तर तुम्हाला BSEच्या साईटवर सगळे डिटेल्स भेटतील. तुम्ही मग नक्की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचा तरी नक्की विचार करू शकता. तुम्हाला वाटलं की नाही हा सेक्टर माझ्यासाठी नाही तर मग तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. आणि सगळ्यात पहिलं वीक हार्टेड असाल तर सध्या तरी इन्व्हेस्ट करूच नका. नाही तर काय आहे, परत सांगतो, रशिया युक्रेनचा विषय काय चालू आहे तो आपल्याला माहिती नाही. तुम्हाला बाकीचे यूट्यूब चॅनल सगळेच तेच सांगतात. मी त्या विषयात बोलतही नाही. त्यामुळे ह्या कंपनीचा नक्की विचार करा आणि इन्व्हेस्टमेंट जर्नी नक्की सुरू करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.